महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरदविनायक गणेश मंदिर भद्रावतीत स्थापित आहे। यावेळी गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। या बाप्पाच्या दर्शनासाठी तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड इथले भाविक मंदिरात हजेरी लावतात। राज्यामध्ये सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम आहे आणि त्याच निमित्ताने चंद्रपूर येथील गौराडा गणेश मंदिरमध्ये आता आपण उपस्थित आहोत। हे भद्रावतीचा वरद विनायक गणेश मंदिर आहे। विदर्भातील अष्टविनायकापैकी हा एक जागृत अष्टविनायक मानला जातो। याची माहितीसाठी आपले काही भद्रावतीचे नागरिक आहे आपल्या सोबत, त्यांना आपण विचारणार आहोत। विदर्भाची मिनी पंढरी म्हणलं तर भद्रावती, आणि त्या भद्रावतीमध्ये हा वरदविनायक गणपती मंदिर आहे। हा विदर्भाचा अष्टविनायकपैकी एक एक मंदिर आहे याचा, आणि याची आख्यायिका म्हणजे याचा हा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास याला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा नवसाला पावणारा हा गणपती आहे। इतर राज्यामधूनच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमधून सुद्धा भाविक भक्त इथं येत असतात, आणि दर चतुर्थीला इथं भरपूर गर्दी असते। नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे, त्यामुळे याची प्रचिती भरपूर जागी आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर। भद्रावती हे देवभूमी आहे आणि या देवभूमीमध्ये सुद्धा अष्टविनायक गणेश मंदिर आहे। हे जागृत मंदिर आहे, फार पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मनोकामना पूर्ण होतात। अनेक भक्त या ठिकाणी 12 महिने येतात आणि आज चतुर्थीच्या दिवसानिमित्त आजच्या दिवसाला फार हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्व आहे। बाप्पाचं आगमन आहे, त्यानिमित्त आज विनायक गणेश मंदिरामध्ये खूप भक्तांची रिंग लागलेली आहे आणि एक श्रद्धास्थान आहे। अष्टविनायकापैकी हे आमच्या भद्रावतीमधील गौराडा येथील वरदविनायक गणेश मंदिर हे सर्व भाविकांचे श्रद्धाचे स्थान आहे। आम्ही प्रत्येक वर्षी इथे येतो आणि आपल्या गणपतीला पूजा अर्चन करून त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो। गौराडा इथे गणेश मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही दर महिन्याला संकष्ट चतुर्थीला येतो आणि हे मंदिर जागृत आहे। वरदविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। गणेशोत्सव सध्या राज्यभरात आहे। या उत्सवाची धूम सुद्धा गावागावात बघायला मिळते आणि भाविकांची विशेष ओढ दिसते आहे ती म्हणजे अष्टविनायकांकडे।